शिवयोगिनी 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 नमस्कार, मी डॉक्टर शिवयोगिनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या आई शक्ती मालिकेमध्ये. मी आज खूप एक्साइटेड आहे की आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी पर्सनॅलिटी आली आहे की ज्यांनी अगदी शून्यातलं आपलं हा सक्सेस निर्माण केलाय आणि एक नारी म्हणून आपण काय करू शकतो याचं एक खूप छानसं उदाहरण आहेत ना. आय एम रिअली एक्साइटेड की त्यांच्या या सक्सेसफुल स्टोरीतनं अशा खूप फिमेल्स इन्स्पायर होतील आणि आम्ही ह्या मालिकेमध्ये तुमच्यासोबत खूप सक्सेसफुल मंत्रा शेअर करणार आहे. तर भेटूयात अशा वंडरफुल पर्सनॅलिटीला. आसमा मॅम, वेलकम तुमचं. नमस्कार. थँक्यू सो मच की तुम्ही स्टुडिओत आलात आणि आपण 8 मार्च निमित्त जी नारी शक्ती लोकांपर्यंत कनेक्ट करतोय. आय एम शुअर की ह्या मालिकेमध्ये सगळ्यांनाच खूप मजा येणार आहे. तर आसमा मॅम बद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल आणि मी पण खूप क्युरियस आहे, कारण जेव्हापासून मी आसमा मॅम बद्दल ऐकतेय आमचे काही मीडिएटर्सकडनं, तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर मला खूप जाणून घ्यायला आवडेल आसमा मॅम की तुम्हाला म्हणजे बिझनेस केला पाहिजे हा थॉट कधीपासून आला? ॲक्च्युली माझे 2012 मध्ये आमची घरची परिस्थिती थोडी डाऊन होती. मला असं वाटत होतं की आपण बी काही तर करावं, कारण माझ्या मिस्टरांना ना पाठीमागं जे एक सपोर्ट असतो तो सपोर्ट नव्हता. आणि एक म्हणतात ना, एक भाऊ असेल बहीण असेल तेव्हा माणसाला वाटतं की आपल्याला काही नाही, अडीअडचणीला कोण ना कोण आहे. तर माझ्या मिस्टरांना पाहून मला असं वाटायचं की यांच्या पाठीमाग कोण नाही, तर मला काहीतरी करायला पाहिजे की त्यामुळं माझ्या मिस्टरांना माझा पाठिंबा होईल. त्यामुळं मी हा बिझनेस करणं, सर्वात पहिले मी मेस चालू केली. मेस चालू केल्यावर मी ते टिफिन म्हणजे जेंट्स हॉस्टेलला मी स्वतः जाऊन टाकायचे. मग ते करता करता एक वेळ असं झालं की माझे मिस्टर जे ICICI बँकेत सेल्स मॅनेजर होते औरंगाबादला. मग आम्ही मेस टाकल्यावर ते संध्याकाळी मी एकदम थकून बसले आले, कारण दिवसभर कसं सकाळी 5 किलोच्या पोळ्यापासून संध्याकाळी बी 5 किलोच्या पोळ्या. आयुष्यात आईच्या घरात कधी पोळ्या केल्या हे नाव माहीत नव्हतं, पण असं करत मग ते एकदा त्यांनी उष्ट ताट उचललं तेव्हा हे म्हणलं की हे आपल्या योग्य नाही आहे. मग तो बिझनेस मी बंद केला. त्यानंतर मग तो बिझनेस बंद केल्यावर माझी तब्येत बी डाऊन झाली. मग मी माहेरी गेले. माहेरी गेल्यावर मग तिथून आल्यावर मग अनेक विचार आला की आपल्याला काही ना काही तर करायचंच आहे. त्यामुळं कसं मी विचार करत मग मला माझ्या मिस्टरांनी सजेशन दिलं की आपण मसाल्याचा बिझनेस टाकू. मसाल्याचा बिझनेस टाकण्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडं पैसे तर नव्हते. पैसे नसल्यामुळं मग आता काय करायचं. मग माझ्याकडे एक रिंग होती, फिंगर रिंग. मी त्यांना म्हणले आता आपल्याला लोन तर करायचं नाही, कारण लोन काय असतं, कारण लोन घेताना लोकांना खूप छान वाटतं, पण देताना आणि देण्याची नियत बी तशी पाहिजे लोकांची. त्यामुळे ते लोन घेणं मग आणि हा बिझनेस आपला सक्सेस होतो का नाही होत हे आपल्याला बी माहीत नव्हतं. त्यामुळे माझी फिंगर्स रिंग तोडली. फिंगर्स रिंग तोडल्यावर मग मी त्या 5,000 रुपये मला आले. 5,000 रुपये घेऊन मी पूर्ण परचेसिंग म्हणजे सगळं सामान वगैरे, स्टिकर बी मी त्यातच बसवले. मग चालू केला बिझनेस. 101 बिझनेस चालू करताना 1 किलो 1.25 किलो मसाल्यापासून मी चालू केला. आज माझं 5 ते 6 टन माल जातो. वा, ॲक्च्युली मॅडमला ऐकताना ही गोष्ट खूप कॉमन आहे सक्सेसची, की सक्सेस खूप सोपं नसतं. खूप आपल्याला अडचणी आल्यानंतरच आपण त्याला फाईट करतो. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं याच्यामध्ये की तुमच्या स्टोरीमध्ये अप अँड डाऊन्स तर खूप आले असतील आणि त्यातनं तुम्ही खूप शिकला असाल. खूप आले, म्हणजे असं नाही की एक मोमेडियन लेडीज बाहेर पडणं हे सर्वात मोठं एक चॅलेंज होतं. दुसरं, माझा लहान मुलगा 5 वर्षाचा होता. माझा दुसरा मोठा मुलगा 9 वर्षाचा होता. घरात कोणी करणारं नाही. एक आई म्हणून बी म्हणतात ना, म्हणजे मला मुलांना बी बघायचं होतं, माझ्या मिस्टरांना बी हेल्प करायची होती आणि मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं. हे 3 चॅलेंज मी करत आज इथपर्यंत सक्सेसपर्यंत पोहोचले. वाव, ॲक्च्युली मॅमच्या कंपनीचं नाव AM मसाले आहे आणि ॲक्च्युअल जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत होते त्यातही त्यांचा खूप फॅमिली फील आहे. त्या नावातही त्यांना खूप स्ट्रेंथ फील होते. तर या नावामागचं काय कनेक्शन आहे? नावामागचं कनेक्शन असं आहे, आम्ही जेव्हा कंपनी
चालू करायचा विचार केला तेव्हा नाव तर फारसे आम्ही सजेस्ट मी केलेले, तरी माझ्या लहान मुलांनी आणि मोठ्या मुलांनी दोघींनी मिळून आहे ना, म्हणजे ए म्हणजे मी आणि माझा मोठा मुलगा त्याच्या नावाची स्पेलिंग येते, यू म्हणजे त्या माझ्या लहान मुलाची स्पेलिंग येते, एम म्हणजे माझ्या मिस्टरांची, असं धरून आमच्या नावाचं एम मसाले म्हणून आम्ही चालू केलं. एम मसाले चालू केल्यावर मग त्याचं रजिस्ट्रेशन जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा त्याला ऑलरेडी होतं, आता आम्हाला भेटलं पण तेव्हा नव्हतं. आणि ते एम च्या जागी ते लोक आम्हाला ओम म्हणूनच ओळखतात. अच्छा, सो इंटरेस्टिंग या सगळ्या ह्याच्यात. आणि मला असं वाटतं की नावातही एक ताकद असते. मॅम, तुम्हाला अगदी एक सेन्सिटिव्ह प्रश्न विचारायचा आहे मला, की आयुष्यात अशी एकदम केव्हा अडचण आली होती जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही आता खरंच काही केलं पाहिजे, म्हणजे असा कोणता ट्रिगर पॉइंट आहे की तशी परिस्थिती आता आपल्याकडे काय कोणाकडेच यायला नको असं बऱ्याचदा आपण मनातनं मागतो, तर अशी कोणती परिस्थिती माणसाची सर्वात मोठी असती त्याचं बॅलन्स, पैशाची कमी. आणि दुसरं म्हणलं तर कसं आहे, आज मी समाजात बघते की पैसा ज्याच्याकडे आहे त्याला इज्जत ज्यादा आहे. ते एक माणसाचं आहे, माणूस हे केलेलं आहे की इतकं भराळून गेलेलं आहे की त्याला लोकांना पैसे, ज्याच्याकडे पैसे असेल त्याला किंमत आहे. मग ते माणूस कितीही स्वभावाने चांगला असो काही असो त्याला काही किंमत नाही. आणि ते एक चॅलेंज होतं. दुसरं मला मुलांना चांगलं एज्युकेशन, चांगली शिक्षण, कारण माझं शिक्षण 9वी आहे. मला एक होतं की एक आईला काही म्हणजे एवढं शिक्षण जमत नाही पण मला प्राऊड वाटावं की माझी मुलं चांगली शिकली. ते एक मला चॅलेंज होतं मुलांना चांगलं शिक्षणामुळं, तो एक होता. आणि सरांना एक मला साथ द्यायची होती. वा, या सगळ्या ह्याच्यात मला आणखीन एक म्हणायचं आहे की सक्सेससाठी नेहमीच एज्युकेशन मॅटर नाही करत. आज जरी मॅम प्राऊडली त्या गोष्टींना मुलांसाठी आपलं बेस्ट देत आहेत, 9th पर्यंत मॅमचं एज्युकेशन आहे, पण मला सांगायला खूप प्राऊड फील होतो की 50+ स्टाफ मॅम सोबत आहे. आणि मला जाणून घ्यायला आवडेल मॅम की आता आपण पैशाविषयीच बोलतोय, पैसा खरंच खूप मॅटर करतो, इज्जत आजकाल पैशानेच भेटते, पण एका पैशाला कमवल्यानंतर हे पण तेवढंच खरं आहे की माणुसकी जपणं आजकाल खूप गरजेचं झालंय, जे अनावधानाने कमी होते. पण तुम्हाला याच्यात दोन्ही गोष्टी करायला मिळतात. माणुसकी जपायला तुम्हाला तुमचा 50 जणांचा स्टाफही अगदी खूप मनापासून कनेक्ट आहे, पण पैशाच्या रूपात तुमचा टर्नओव्हर कसा होता आणि आज कुठपर्यंत आहे हे ऐकायला आवडेल आम्हाला. मी ज्या दिवशी पहिल्यांदा माल बनवला त्या दिवशी मी माझ्या मुलांनी बसून, माझा लहान मुलगा माझा 5 वर्षाचा होता, तेवढ्या लहान हाताने त्यांनी पूर्ण माल पॅक केला. मोठ्या मुलांनी माझ्या म्हणजे हँड मशीन मारली. मग नंतर मी मग माल सगळा बनवून मी पिशवीत एका कॅरी बॅग म्हणजे आपली बॅग असते ना त्या बॅगमध्ये ठेवला. गाडीच्या समोर माल ठेवला. आयुष्यात कधी पाहिलंच नव्हतं काय मार्केट काय आहे आणि कसं करायचं आणि मार्केटमध्ये हा आपला माल आहे कसा विकायचा हे तर शून्य त्याची हे होती, मला कल्पना होती. मग लहान मुलाला मी पुढे बसवलं, मोठ्याला पाठीमाग बसवलं. आम्ही गेलो. माझ्या सगळ्यात पहिला माझा जो मी बिझनेस चालू केला ते चिकनच्या दुकानावरून केला, कारण चिकनच्या दुकानावर माझं जाणं येणं होतं. त्यामुळं मग तिथं चालू केला. पहिला बिझनेस माझा 112 रुपयाचा होता. अच्छा, आणि नंतर आता हा वाढत कुठपर्यंत पोहोचलाय? आज माझा पर डे 3 लाख 4 लाख पर्यंत असेल. वाव. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचदा असा कधी विचार आला का की आपण जे सुरू केलंय ते बंद करायला पाहिजे किंवा सक्सेस मिळत नाहीये, ते होईल की नाही होईल, अशा काही सिच्युएशन आल्या? बऱ्यापैकी मला असं तर कधी आलं नाही. म्हणजे म्हणतात ना कष्टाला कधी हे नसतं, पराजय नसतं. मी एकच विचार केलेला, जेव्हा आपण घरातून बाहेर पडलो तर आपल्याला सजासज तर मार्केट भेटणार नाही, सजासज आपण करू काही शकणार नाही. आपल्याला वाळूतून तर तेल काढायचंय. त्या हिशोबाने मी माझ्या कष्ट करत गेले, मला त्याचं फळ भेटत गेलं. व्हेरी गुड. म्हणजे मला वाटतं आणखीन एक आपल्याला मंत्र हा मिळाला की जर जिद्द आणि चिकाटी असेल आणि एक सेल्फ बिलीव्ह असेल तर सक्सेस नक्कीच मिळणार. आणि ही गोष्ट गरजेचं नाहीये की तुम्ही ह्याच बिझनेससाठी अप्लाय करा. मला अगदी प्रांजळपणे एक छोटंसं शेअरिंग करायचं आहे. आपण नारी शक्तीविषयी बोलतोय, नारीबद्दल बोलतोय. नारी ही देवानी इतकी छान घडवली आहे ना की त्याच्यात या ऑलरेडी शक्ती आहेत, आपल्याला फक्त त्यांना विचार त्या पद्धतीने जोडायचा आहे. खूप सोपं जाईल. मॅमच्या स्टोरीतनं आपल्याला हेच लक्षात
लक्षात येते की त्यांच्यातली असणारी ती जिद्द, चिकाटी किंवा कोणते काम छोटं किंवा मोठं हे त्यांनी कन्सिडरच नाही केलं आणि तो आज 112 रुपयाचा बिझनेस जो त्यांचा पहिल्या दिवसाचा होता, आज तो दिवसाला 3 ते 4 लाखापर्यंत आहे. तो जो प्राऊड आहे ना, त्या प्राऊड असण्याचा मागचा हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि जेवढ्याही नारी, जेवढ्याही फिमेल्स ऐकतायत, मी अगदी तुम्हाला मनापासून सांगेल की एखाद्या घराला घडवायचं असेल ना, तर ती पण नारीच घडवू शकते. कारण त्या देवाने, त्या क्रिएटरनी ते आपल्याला दिलेलं खूप मोठं वरदान आहे. तर या स्टोरीतनं नक्कीच जेवढ्या फिमेल ऐकतायत ना, माझी इच्छा आहे की तुम्हाला असू शकतं घरात काही रिलेशनचे चॅलेंज असतील, फायनान्शियल असतील, हेल्थचे असतील, परिवारातले काही आणखीन चॅलेंज असतील, तुमच्या कामातले असतील, पण हा फॉर्म्युला इतका कॉमन आणि इतका स्ट्रॉंग आहे की आपल्याला फक्त आपली जिद्द, आपण जे करतोय त्यावर बिलीफ आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे, नक्कीच सक्सेस आपला आहे. मला आणखीन काही गोष्टीत विचारायचं आहे की हे सगळं सांभाळताना कधी परिवाराकडे दुर्लक्ष झालं का? बऱ्यापैकी तर झालं, पण कसं होतं, मला परिवाराकडं बी मी पाहीन, पण परिवाराकडं जर मी जादा वेळ दिला नाही, माझ्या मुलांना माझा आई म्हणून जी आईची माया राहते तशी कधी भेटली नाही. पण मी बाहेर जायची, पण माझा जीव घरातच असायचा. ते मन आहे ना, घार फिरे आकाशी, जीव तिचा पिल्ल्यापाशी, असं माझं व्हायचं. पण माझं कसं आहे, मला माझ्या मुलांनी साथ दिली, देवाने त्यांना लहानपणीच म्हणजे हे दिलं, म्हणजे म्हणतात ना एक समजदारी, म्हणतात समजदारी चांगली दिली. माझ्या मुलांमुळं मी आज इथपर्यंत पोहोचले. माझ्या मिस्टरांनी माझ्यावर भरोसा ठेवला. आज मुस्लिम समाजामध्ये एक भरोसा हा खूप म्हणजे म्हणतात ना लेडीजमध्ये ठेवणं खूप कमी आहे. आज माझ्या मिस्टरांनी मी मार्केटला जाऊन मार्केट करणं, तुम्ही किती घर उद्योग पाहिले असतील, पण त्यात तुम्ही महिला माल बनवतात, पण कोणत्या महिला तुम्हाला लेडीज एक शॉप टू शॉप विकत उभा राहिलेल्या कधी तुम्ही पाहिल्या नसशीला. मी एक शॉप मी मार्केटला औरंगाबादला टाकला. औरंगाबादच्या बाहेर सिल्लोड, अहमदनगर, जालना, फारसे गाव मी फिरले. माझी मुलं घरात असायची, मुलं एकटी यायची, त्यात मी ह्यातून मग इथपर्यंत पोचले. म्हणजे म्हणण्याचा उद्देश माझा फक्त एवढाच आहे की बऱ्याचदा फॅमिलीला सॅक्रिफाईस करावं लागतं. मुलांसाठी आपल्याला काही अडचणी पण येतात, पण मॅम जसं बोलल्या, शरीररूपी जरी ती आई तिथं नसली ना, तरी ती आई प्रेमानी होती. आज वेगवेगळ्या ठिकाणी जरी मॅडम मार्केटिंगला गेल्या, तरी ते जे एक आईचं हृदय आहे ना, ते नेहमी मुलांच्या आसपास होतं. तर बऱ्याचदा बायका खचतात की हे सगळं करताना परिवार, हे सगळं मॅनेज होईल का. एका आईमध्ये खरंच तेवढी ताकद आहे, तिच्या प्रेमात तेवढी ताकद आहे की तिने जर ठरवलं ना की ती शरीररूपी कुठेही जरी असली ना, तरी ती आपल्या मुलांच्या नेहमी आसपास असते, आणि ही पण आपली एक स्ट्रेंथ आहे. या सगळ्याच्यात मॅम कधी तुम्हाला फिजिकल चॅलेंज म्हणजे काही आजारपण वगैरे ओढवलं, असं काही झालं? आजारपण म्हणजे मला अपेंडिक्सचं बी ऑपरेशन माझं झालं, कारण काम करून करून कधी मला कामाची एवढी सवय नव्हती. मग नंतर मग करोनाच्या काळात मी आणि माझे मिस्टर होतो, तेव्हा माझ्या मुलांनी कंपनी मोठ्या सांभाळली, माझ्या भावाच्या मुलांनी कंपनी सांभाळली, आणि म्हणजे तिन्ही माझ्या मुलांनी मला साथ दिला. माझ्या भावाच्या मुलांनी, माझ्या दोन्ही मुलांनी. असं वाटलं नाही की आमची कंपनी, का तर माझं फूडचं होतं, आणि मी जर माझी कंपनी बंद ठेवीन तर माझ्याकडे काम करणाऱ्यांची घरं चालणार नाही. त्यामुळे आम्हाला कोरोना झाला हा आम्ही जाहीरच नाही केला. आणि दुसरी म्हणतं जाहीर केला असता तर कंपनी बंद करायला लागली असती, आणि जेव्हा कंपनी बंद करायला लागली असती तर ह्या लोकांच्या पोटांचा विषय आला असता. तो विचार करून आम्ही आमचा आजार कुणालाही सांगितला नाही. आम्ही गेलो टाकळकरांपाशी. टाकळकर म्हणले तुम्हाला असं असं आहे. मग त्यांनी आम्हाला ह्याच्यात त्यांच्या एक फ्रेंडचं हॉस्पिटल होतं, तिथं ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यावर मग आम्ही दोघं एकाही रूममध्ये राहिलो. रूममध्ये राहताना मग मुलांनी माझ्या मोठ्या त्याचं आयचम ताजनी केलेलं होतं. कसं होईल तसं आणून आम्हाला देत होतं, आम्ही खात होतो. 10 दिवस राहिलो, 11 दिवशी परत आलो. ॲक्च्युली या सगळ्या ह्याच्यात मी यासाठी पण शेअर करते की एखादी गोष्ट आपण सुरू केली तर आपली शरीराची एक बॅलन्सिंग खूप गरजेची आहे, आणि आजार पण बऱ्याचदा स्ट्रेसने किंवा या गोष्टींनी येतं. एवढं तर नक्की की तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही त्याला पार कराल. मलाही या गोष्टीमध्ये बऱ्याचदा असं व्हायचं मॅम की मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे तिथं बऱ्याचदा असे काही चॅलेंज यायचे आजारपणाचे, पण मी पाहिलंय की त्या आजारपणानंतरची घडणारी योगिनी खूप नेहमीच वेगळी होती. म्हणूनच मला नेहमी एक कुतूहल असतं की या सगळ्यामध्ये तुमच्या शरीराने किती साथ दिली.
एकदा काय झालं म्हणजे फर्स्ट टाइम माझे जेव्हा अपेंडिक्स ऑपरेशन झालं तेव्हा मला ॲडमिट तर व्हायचं होतं. मी दुपारी गेले, दुपारी सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यावर मग डॉक्टर हे वीना पानटकर पशी ते म्हणले तुम्हारे जो फॅमिली डॉक्टर है उनके पास जाके आप दिखाओ. मग मी टाकळकरांपाशी गेले. त्यांना माहीत होतं की माझे मिस्टर इथं नाही नागपूरला आहेत. ते म्हणले तू ॲडमिट हो आणि अपेंडिक्सचा असा असा त्रास आहे. मग मी विचार केला की मी आता 10 दिवस हॉस्पिटलला राहीन तर काम करणाऱ्यांचं कसं होईल. त्यामुळे आम्ही घरी आलो. घरी येऊन मी पोटाला म्हणजे त्यांनी मला इंजेक्शन हे दिलेलं म्हणजे पोट खूप दुखत होतं. मी पोटाला बांधलं. मला जो 8 दिवसाचा माल पाहिजे तो मी रातभर काढला. सकाळी जाऊन मी ॲडमिट झाले. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत कनेक्टेडच प्रश्न आहे माझा की बऱ्याचदा ही म्हण खूप फेमस आहे की एका सक्सेसफुल पुरुषामागे बाईचा हात असतो, पण जेव्हा एक बाई सक्सेसफुल होते तर मला असं वाटतं की त्याच्या मागे कोणाचा हात आहे आणि जो मला तर माहिती आहे पण तो कशा पद्धतीने माझ्या सक्सेसफुल ह्याला मी माझ्या मिस्टरांचा हात सांगेन. कारण माझ्या मिस्टरांनी माझ्यावर भरोसा ठेवला. माझे मिस्टर माझे ताकद बनले. माझे मिस्टर हे म्हणले तू शिकलेली नाही हे विचार करू नको, तुझ्यात जे करायची ताकद आहे ती तू पुढं घे. आणि त्या ताकदीने त्या हिमतीने मी जे आज काही आहे मी माझ्या मिस्टरांमुळे आहे. आणि बऱ्याचदा असं झालं असेल ना की या सगळ्या याच्यामध्ये की सरांवर पण काही अडचणी आल्या असतील तर तेव्हा तुम्हाला बिझनेसही पाहायचा आहे, त्यांनाही सांभाळायचं आहे, तर असं एखादं चॅलेंज की तुम्हाला एक बायको म्हणून की तिथं पण उभं राहायचं होतं प्लस तुमचेही चॅलेंज होते, तर असा एखादा प्रसंग की ज्याच्यातनं तुम्ही बाकीच्यांनाही थोडं इन्स्पायरिंग होईल. म्हणजे सरांचं जेव्हा ऑपरेशन झालेलं नाकाचं तेव्हा मी तेव्हा स्वतः मार्केट करत होते. कारण मला मार्केट बी करायचं होतं, सरांपाशी बी बघायचं होतं. मग मी सरांना रोहिलवाल सरांपाशी मी ॲडमिट केलं. मग त्यांना सकाळी ॲडमिट केल्यावर मग त्यांना ऑपरेशन रूमला घेतल्यावर मी जाऊन 4 तास मार्केट करून नंतर येऊन अनेक सरांपाशी उभा राहिले. वा. ॲक्च्युली बऱ्याचदा आपण अशा ह्याच्यात ना मानसिकता आपली खचली आहे, आपल्याला खूप टेन्शन आलंय असे शब्द वापरतो की दवाखाना मागे लागलाय, काय करायचं. खरंच हे खूप इन्स्पायरिंग नाही आहे का की एकीकडे ऑपरेशन आहे प्लस तेवढ्या ह्याच्यात मार्केटमध्ये जाऊन 4 तासात त्या मार्केट करून आल्या. त्यांच्या बोलण्यातनं ना तो एक कॉन्फिडन्स फ्लो होतोय. मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा आयुष्यामध्ये ना पळवाट खूप लवकर काढतो. हे आहे म्हणून ते होत नाहीये, तसा प्रॉब्लेम आहे म्हणून हे करता नाही आलं. पण जर आपण एकदा जिद्दीने ठरवलं ना तर सगळं होऊ शकतं. एक खूप जिवंत उदाहरण आज आपण स्टुडिओमध्ये एक्सपिरियन्स करतोय. आसमा मॅम, रिअली आय एम फीलिंग सो ब्लेस्ड की ज्या पद्धतीने तुमची मी स्टोरी ऐकते ही खूप साऱ्या फिमेलला इन्स्पायरिंग असणार आहे. असू शकतं की कोणी डोर टू डोर मार्केटिंग करते त्यांनाही कामाला येईल, कोणी खूप सक्सेसफुल आहे त्यांनाही आणखी सक्सेसफुल व्हायला कामाला येईल. मे बी घरात काही चॅलेंज असतील की आपण कितीदा नैराश्यात राहतो ना की आयुष्यात हे चांगलं नाही ते चांगलं नाही. पण मला हेच सांगायचं आहे की आयुष्यात जे चांगलं नाहीये त्याच्याकडे लक्ष देऊ नका, जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, ते मल्टिप्लाय होईल. आणि मी जेव्हा तुमचं नाव घेते आसमा मॅम, आय फील प्राऊड. कारण बऱ्याचदा एक माइंडसेट आहे की या कम्युनिटीमध्ये एवढं फ्रीडम मिळत नाही. तर तुम्हाला कधी असं अपोज झालं का किंवा कधी असं वाटलं का की सोसायटी याला ॲग्री करत नाहीये? मी कधी सोसायटीचा विचार केला नाही ना, मी कधी समाजाचा विचार केला नाही. माझ्या मनात जे आहे मी ते आजपर्यंत मी जे माझं मन म्हणतं ते मी करते. मी कधी कुठली रॉंग वस्तू करत नाही. आणि दुसरी, मला सोसायटीचा समाजाचा ह्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या पाठीमागं जी शक्ती उभा राहिलेली आहे ती माझी खंबीर असल्यामुळे मला समाजाचा विचार करायची गरजच पडली नाही. का तर सक्सेसच्या पाठीमागं लेडीज केव्हा खचती, एक घराच्या म्हणजे घराचे जे हाल असतात बघून एक खचली जाती. दुसरी, ती बाहेर जेव्हा पडती तिला जेव्हा ते सर्वात ज्याला तिला साथ पाहिजे असते तिच्या नवऱ्याची पाहिजे असते. का तर तिला दुसऱ्यांची साथाची गरज नाही. आणि जेव्हा तिचा नवराच तिच्या पाठीमागं आहे तर तिला खचायची गरजच नाही. आणि जेव्हा तिचा पाठिंबा जर तिचा संकट नसेल तर ती खचणारच. म्हणजे मी या गोष्टीने आणखीन शेअर करते. ॲज अ रिलेशनशिप मॅनेजमेंटवर गेल्या 17 वर्षापासून मी काम करते. खरंच एका फिमेलला ना एका खूप मोठ्या ताकदीची गरज असते की तिचा लाईफ पार्टनर, तिचा नवरा तिच्यासोबत राहावा. आपण इतक्या छान भारतीय संस्कृतीचा पार्ट आहोत आणि नवरा बायको ही कन्सेप्ट आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे. बऱ्याचदा असं होत असतं की आपला पार्टनर आपल्याला समजून घेत नाहीये किंवा सपोर्ट करत नाहीये म्हणून बऱ्याचशा लेडीज खचतात. झणझणीत झटका, मराठमोळा ठसका, चव महाराष्ट्राची, आवड सर्वांची.
व्हेज असो वा नॉन व्हेज बदलेल कहाणी, प्रत्येकाच्या तोंडाला सुटेल पाणी. साधे जेवण आता होईल मेजवानी, मास्टर शेफ होईल राजाची राणी. ठसका कुमासदार, तर्री रस्सेदार, स्वाद लज्जतदार, खा वारंवार. स्पेशली मॅमच्या सगळ्या बोलण्यातनं एवढं तर लक्षात येत आहे की त्यांच्या सक्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटाणा हा परिवाराचा आहे, त्यांच्या हजबंडचा आहे. म्हणजे बोलता बोलता पण म्हणलो की सोसायटीबद्दल, सराउंडिंग हे सेकंडरी आहे. मला वाटतं की त्याचा परिणाम करायचा की नाही हे आपण ठरवलं पाहिजे, पण हा परिवाराचा सपोर्ट गरजेचा आहे. तिथं जर नसेल तर ते एक वेगळं स्ट्रगलिंग आहे. मी बऱ्याचशा लेडीजला तिथूनही उभारी घेताना पाहिलंय की एक वेळ सुरुवातीला परिवार नसतो सोबत, पण जेव्हा सक्सेस येतो ना तेव्हा मग अपोज करणारे लोक येतात. पण मला तुमच्या स्टोरीतलं सगळ्यात चांगलं असं वाटतंय की तुमच्या त्या स्ट्रगलिंग टाइम मध्ये पण परिवार तुमच्या सोबत होता आणि आज सक्सेस मध्ये पण आहे. तर ती एक वेगळी अचीवमेंट आहे, एक समाधान आहे. आणि मला एक खूप आवडीचा शब्द असतो की सुकून आहे. म्हणजे आयुष्यात काय केलं पाहिजे तर एका वेळेनंतर मी या गोष्टीसाठी जगते. आणि आमच्या फाउंडेशनचं पण नाव सुकून आहे की कितीही आपण सक्सेस मिळवला तरी जर विचारलं सक्सेस पाहिजे का सुकून, तर एक वेळ आयुष्यात नक्कीच येते की आपल्याला सुकून हवा असतो. आणि मला जाणवतंय की तो सुकून तुमच्या परिवारात, तुमच्या कामात, तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही आता अचीव केलाय. तर मला असाच सुकून तुमच्या आयुष्यात तुमच्या कधी मुलांनी दिलाय का, की तुम्ही कधी खचलायत, कधी तुम्हाला असं वाटलंय की माझ्याकडनं होईल की नाही, आणि मुलांकडनं एखाद्या असं आपणहून मुलं काही बोलून जातात आणि आपल्याला वाटतं की अरे हे तर माझ्यासाठी होतं, असे काही प्रसंग? एक वेळ होती अशी की मी माझे मुलांबरोबर म्हणजे मार्केट करत होते. मार्केट करताना त्या दिवशी माझं म्हणजे सेल काही झालं नव्हतं. मग मुलांना भूक लागली म्हणून आम्ही एक बिकानेर पैसे मी थांबले रेल्वे स्टेशनच्या इथं. तर मुलांना खायला घेऊन दिले तर मी गाडीवर बसल्यावर माझ्या लहान मुलांनी माझा चेहरा पाहिला. खूप लहान होता, म्हणजे त्याला कळत बी एवढं नव्हतं. तर तो मला म्हणायला लागला की मला आज शाळेत एक शिकवलेलं आहे. मी म्हणलं काय शिकवलेलं आहे? तर तो म्हणायला लागला की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की जग में हार नहीं होती. या शब्दावर मी म्हणले आज से तेरी माँ ना रुकेंगी ना झुकेंगी. तो त्या दिवशीपासून आजपर्यंत मी ना कधी झुकले ना कधी खचले ना आयुष्यात मी इथं फोडून कधी खचेन. कारण ते शब्द माझ्यासाठी होऊ शकते की ते देवाचे बोल असू शकतात. कारण लहान मुलं म्हणजे एक देवाच्या रूपातच त्यांनी माझ्या संगत बोलला असेल. कारण मला ह्या आज ज्या लेवलला मी उभा राहिले त्या लेवलपर्यंत मला देवाला स्वतः आणायचं असेल, त्यामुळे माझ्या मुलाच्या रूपात जर त्याने मला ते शब्द दिलेले होते आणि त्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोचले. वाव, ॲक्च्युली अशा मेमरी तुम्ही पण ना आत्ता आम्हाला ऐकतायत ना, स्वतःलाही थोडा वेळ द्या. तुमच्या आयुष्यातही तुमची मुलं असं बऱ्याचदा तुम्हाला काही बोलून गेलेत. असू शकतं त्यावेळी आपण एवढं त्याच्यावर लक्ष दिलं नसेल, पण या देवाची सेटिंग इतकी चांगली आहे ना, त्याला तुम्ही देव म्हणा, क्रिएटर म्हणा का कोणतीही शक्ती म्हणा, पण ती मुलांच्या थ्रू आपल्यापर्यंत मिळते. कधी कधी त्या मुलांचे ते बोबडे बोल पण असं काही बोलून जातात जे एखादा मोठं माणूसही नाही बोलणार. तर हा पण एक सक्सेसफुल फॉर्म्युला आहे. जेव्हाही खचाल ना, आपल्या फक्त मुलांच्या चेहऱ्याकडे बघा आणि ते जे बोलतात ना त्यांचा विश्वास बघा त्यांच्या आई वडिलांबद्दलचा. मला वाटतं की ती खूप मोठी ताकद आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात मॅम आता आपण अगदी सक्सेस बद्दल बोलतोय, तुमचं अचीवमेंट, तुमची म्हणजे जे 112 रुपयाच्या जर्नीपासून आज 3 ते 4 लाखाचा तुमचा दिवस, या सगळ्या याच्यामध्ये तुमचं जे मेन मसाल्यांचं प्रॉडक्ट आहे. कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो तर त्याला फक्त सेल्स अँड मार्केटिंग नाही मॅटर करत, तुमची एक USP असते की तुमचं प्रॉडक्ट काय नेमकं वैशिष्ट्य ठेवतं. तर असं काय आहे की ज्याच्यामुळे आज तुम्हाला एवढं सक्सेसही मिळालं? सर्वात पहिले मॅडम, जेव्हा आम्ही हा बिझनेस चालू केला, माझ्या मिस्टरने एकच म्हणलेले की आपण आपल्या प्रोडक्टशी कधी हे करायचं नाही, क्वालिटीशी खेळायचं नाही. क्वालिटी आपल्याला जोपर्यंत जमते तोपर्यंत आपण ती क्वालिटी देऊ. ज्या दिवशी आपल्याला क्वालिटी जमेना, आपल्याला काही राहीना, त्यावेळी आपण बंद करू. पण आपल्याला क्वालिटी खराब देऊन आपलं गुडविल, आपलं मार्केटमध्ये एक नाव आहे, त्या नावाला कधी आपण दाग लावाय देऊ नये. आज आमचा जो बी माल बनतो, आज कोल्हापूरमध्ये त्याला धम्मस म्हणतात, चक्कीवर आम्ही क्वालिटी जितकी मार्केटमध्ये देऊ शकतो, जितकी क्वालिटी घरी, आजकाल कसं आहे
मार्केटच्या हिशोबाने सगळं आता जॉब वर्क आहे. जे आईची चव, आजीची चव ते आता आपल्याला भेटणं खूप अवघड झालेलं आहे. आणि ट्रेडिशनल लुक तर आपलं ट्रेडिशनल जी चव आहे ती तर आता संपतच आलेले. आम्ही त्या ट्रेडिशनल चवीला आणि जी आई वडिलांची जी हातातली आजीची जी चव होती त्यांना आम्हाला म्हणजे जागृत ठेवायचं आहे. त्याला आपल्याला मार्केटपर्यंत पोहोचायचं आहे. जे जॉब करणारे वर्कर आहे, वर्क करतात त्यांना ती म्हणजे म्हणतात ना जुनी आठवणी आठवून द्यायची आहे. त्या माध्यमातून आम्ही आमच्या मसाल्याची क्वालिटी, मसाल्याची चव ह्याच्यावर लक्ष देऊन ते आम्ही करत आहोत. वाव, खरंच मला यातनं शेअरिंग करायचं आहे की तुम्हालाही तुमच्या आयुष्यात ज्या पण गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे एक क्वालिटी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं पाहिलंय आपण की स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी मेंटेन होतात, गोष्टी मोठ्या व्हायला लागल्या की हा माहीत नाही असं व्हायला नाही पाहिजे, पण मोस्टली क्वालिटी डाऊन होते. तर हा पण एक खूप छान अप्रोच आहे ज्यातनं मला असं वाटतं की बऱ्याचशा खूप सक्सेसफुल फिमेल्स पण आपल्याला ऐकत असतील आणि त्यांना असं बऱ्याचदा वाटतं की पहिले आम्हाला खूप सक्सेस मिळाला, आज तो डाऊन झालाय. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतो. आणि आणखीन मला एक गोष्ट ऍड करायची आहे, कारण गेल्या 18 वर्षापासून मी कॉर्पोरेट्समध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करते. जेव्हा मी इंटरनॅशनल अवॉर्ड कनेक्ट केला तेव्हा खूप आम्ही कॉमनली भेटायचो, शेअरिंग करायचो. महत्त्वाची गोष्ट अशी होते की आपण एखाद्या गोष्टीला सक्सेस झालो ना की आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती अनावधानाने ब्रेक होते. आणि आजचाही माझा मॉर्निंगचा एक एक्सपिरियन्स पार्लरचाच होता, पण तो असाच होता की ती आपणहून बोलून गेली की आपल्याला ना आपल्या बिझनेसमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवता आली पाहिजे किंवा आपली इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तर हा पण एक खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही मे बी तुमची टीम वाढवा, तुम्ही गोष्टी ऑटो मोडमध्ये टाका, पण तुमची एनर्जी कमी नाही झाली पाहिजे. तर हा पण एक फॉर्म्युला तुम्ही बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की पहिले खूप चांगलं होतं आणि आता जर कमी झालंय तर कुठेतरी तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहात किंवा स्ट्रेसमध्ये आहात किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसच्या त्या एनर्जीतनं बाहेर आलात, त्याचं कारण शोधा आणि ते कनेक्ट करा. कारण तुमच्या स्टोरीवरून तर मला नक्कीच कळतंय, कारण अगदी सकाळपासून इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मध्ये मध्ये ब्रेकमध्ये मी मॅमशी गप्पा मारतीये, आम्ही इंटरॅक्शन करतोय. सकाळी सरांनी मॅमचं खूप छान जेव्हा कौतुक केलं त्याच्यातच मला खूप वाव फिलिंग येत होती. पण एक गोष्ट मी नोटीस केली की शी इज व्हेरी पॅशनेट. म्हणजे असं की सरांचं म्हणणं की ती अशी लवकर कुठे जात नाही किंवा ती सुट्टी घेत नाही. आणि मला एक गोष्ट अगदी सांगायची आहे की सकाळच्या गप्पांमधनंचे काही हायलाईट पॉईंट्स की तुम्ही जर आमच्या कंपनीत व्हिजिट कराल म्हणे तर तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही की ह्या कुठे आहेत. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा इंटेन्शन असा होता की त्या वर्कर्ससोबत किंवा जे टीम मेंबर आहेत त्यांच्यासोबत त्या तशा पद्धतीचं होऊन जातात, कम्प्लीट त्या डिवोटेड असतात. आणि हा एक खरंच खूप मोठा कनेक्टिव्हिटी नाही की एक आई मुलाला जसा जीव लावते तसं तुम्ही त्या बिझनेसला त्या पद्धतीने पॅम्परिंग करताय, हे सरांच्या बोलण्यातनं कळत होतं. तर आय एम रिअली रिअली हॅपी मॅम की म्हणजे गप्पा तर मारण्यासारख्या खूप आहेत, अजून शिकण्यासारखं पण आहे. आपण आणखीन काही ना काही निमित्ताने भेटत राहू. पण फिलिंग सो ब्लेस्ड. पण अगदी जाता जाता एक फिमेल म्हणून, एक फिमेलला जसं आपला हा आई शक्ती प्लॅटफॉर्म आहे, आपण 8 मार्चसाठी या गोष्टी करतोय, तुम्हाला असं काय वाटतं की महिलांमध्ये खूप शक्ती आहे पण त्या कधी योग्य वेळी कशी काढायची हे जमत नाही, तर कोणत्या गोष्टींवर त्यांनी थोडं लक्ष द्यायला हवं? महिलांनी सर्वात पहिले स्वतःवर लक्ष द्यावं. तिच्या आतली जी जागरूकता आहे ती काय करू शकते. कारण जेव्हा देवांनी तिला एक देवीचं स्थान दिलेलं आहे, लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे, महाकालीचं स्थान दिलेलं आहे, त्या स्थानापाठीमागची बी जागा आहे. कारण ती आई आहे, ती वहिनी आहे, ती बहीण आहे, ती मावशी आहे, हे आत्या आहे. म्हणजे किती रूपात तिला देवानं तिला हे परिधान केलेलं आहे. तर त्यामुळे महिलांनी आपण काय आहोत हे स्वतः ओळखणं हे सर्वात गरजेचं आहे. आणि ज्या महिलांनी स्वतःचं वर्चस्व ओळखलं की मी हे करू शकते, आणि महिला इम्पॉसिबल काही करू शकत नाही असं नाही, महिला सर्व काही करू शकतात आणि त्यांच्यात ती जागरूकता आहे करायची. सो हॅपी. आणि ह्या एंटायर इंटरव्ह्यूमधनं माझं जे मी म्हणेल टेक अवे राहिलं की डाऊन टू अर्थ राहणं गरजेचं आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात सक्सेस येतो. आणि मी लिटरली मॅम तुमच्यात ते एक्सपिरियन्स करते. मॉर्निंगपासून ते आत्तापर्यंत जोही टाईम स्पेंड केला किंवा त्यांचे विचार मी जाणून घेते, तर पहिली गोष्ट मला त्यांची सिम्प्लिसिटी वाटते. आणि मी आमच्या परिवारातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देते की तुमचा हा जो बिझनेस आहे हा आणखीन मोठा व्हावा. जेवढं मला माहिती आहे की गृह
गृहउद्योगच्या बेसने हा सुरू आहे, असे किती परिवार आपलं याच्यावर उदरनिर्वाह करतात. तर फक्त सक्सेस किंवा तो पैसा मॅटर नाही करत. आज एवढे कुटुंब या सगळ्या तुमच्या याच्या प्लॅनशी जोडलेले आहेत. तर मला नक्कीच असं वाटतं की ज्या वेनी तुम्हाला शक्ती मिळते ती आणखीन मिळावी, आणखीन या गोष्टी तुमच्या मल्टिप्लाय व्हाव्या. या महिला दिनानिमित्त आपण ज्या वेनी मॅमला इन्व्हाइट केलं, गोष्टींना मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, या सक्सेसफुल स्टोरीतनं स्वतःशी नक्की बोला की आपण यातनं काय शिकलो. कारण गोष्टी बऱ्याचदा ऐकतो, बऱ्याचदा माहिती पण असतात, पण आपण स्वतः काय करायचं हे कनेक्ट करायला आपण अनावधानाने कमी पडतो. असू शकतं घरातलं काही सराउंडिंग असेल, काही स्ट्रेस असेल, पण नक्कीच या आईशक्ती प्लॅटफॉर्मचा हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही कुठेतरी निमित्त बनायला बघतोय की आम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जे चॅलेंज आहेत किंवा जे तुम्ही करू शकतात त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली काही गोष्टी फॉर्म्युलेज सांगितलेत. हे नक्की तुम्ही कनेक्ट करा आणि ह्या गोष्टीला ना पहिले स्वतःशी बोला. जसं मॅम म्हणल्या, एक स्त्री म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपलं बेस्ट द्या. पुन्हा एकदा मॅम तुम्ही या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.